नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आज एक थोडासा वेगळा विषय घेतो आहे. आपण कायम म्हणत असतो की आपण व्यवसाय करावा किंवा काय करावं, पण व्यवसायासाठी आपल्याकडे भांडवल नाही. गुजराती मारवाड्यांसारखं आपल्याकडे भांडवल नाही किंवा आपल्याकडे जमीन नाही. जसं इतर समाजाकडे जशी जमीन आहे तशी आपल्याकडे जमीन नाही. असं आपण कायम रडत असतो. पण आत्ताच एक 2-3 दिवसापूर्वी महाराष्ट्रातले आणि पुण्यातले प्रसिद्ध व्यावसायिक म्हणजे जागतिक दर्जाचे ते चार्टर्ड अकाउंटंट, आणखीन KPIT कमिन्स या कंपनीचे ते संस्थापक रवी पंडित यांचं 75-76व्या वर्षी निधन झाले. त्यांचा त्यांची म्हणजे एवढा मोठा माणूस म्हणजे पुण्यातल्या काही श्रीमंतांपैकी किंवा प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांपैकी ते व्यक्तिमत्व. पण कधी कुठे बॅनरबाजी नाही, कुठे बडेजाव नाही किंवा मोठ्या पार्ट्या नाही किंवा मुलामुलींची लग्न वगैरे अशी खूप मोठी खर्चात टेचात असं कुठे हे नाही किंवा मी किती श्रीमंत आहे किंवा मोठा असा कुठला त्यांचा हे नाही. पण एक अत्यंत हुशार व्यक्तिमत्व, आणखीन जागतिक दर्जाचं व्यक्तिमत्व म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट ह्या संदर्भामध्ये त्यांचा खूप मोठं योगदान होतं. आणि त्यांची ती कीर्तने पंडित फर्म जी आजही अस्तित्वात आहे त्याचे ते मॅनेजिंग पार्टनर होते आणि अत्यंत उत्तम प्रकारे ती यशस्वी प्रकारे जागतिक लेवलवर आज माझ्या माहितीप्रमाणे 45 देशांमध्ये त्यांचं कामकाज चालू आहे. त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट फर्म सुरू म्हणजे पूर्वी माझ्या मते त्यांच्या वडिलांपासून चार्टर्ड अकाउंटंट फर्म आहे. त्यांनी ते चार्टर्ड अकाउंटंट फर्मची KPITचं त्यांनी सॉफ्टवेअर डेव्हलप करायला सुरुवात केली. सॉफ्टवेअर डेव्हलप करायला सुरुवात केली त्यावेळी त्यांचा एक मी इंटरव्ह्यू ऐकला किंवा त्यांच्याबद्दलचं मी वाचन पण केलं. त्या याच्यामध्ये मी असं बघितलं रवी पंडितांबद्दल, असं मी सगळं जे काय ऐकलेलं आहे. माझा त्यांचा एकदाच परिचय झाला होता, पण जास्त माझा त्यांचा एवढा परिचय नाही. पण जे मी त्यांच्याबद्दल जे ऐकलेलं आहे किंवा जे यूट्यूबवर वगैरे बघितलेलं आहे की त्यांनी भांडवल नसताना हा एवढा मोठा व्यवसाय कसा उभा केला, हे अत्यंत ऐकण्यासारखा त्यांचा हे आहे. म्हणजे आपल्याकडे डोकं असेल आणि आपण सेवा काही पुरवू शकत असो तर आपण एक अत्यंत उत्तम सेवा देणारे हे होऊ शकतो. मग त्याच्यामध्ये तुमचं चार्टर्ड अकाउंटंट झालं, त्यांच्यामध्ये तुमचं वकिली झालं. आता याच्यामध्ये वकील किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा ह्याच्यामध्ये शिक्षण आलं, पण याच्यामध्ये सुद्धा सपोर्ट सिस्टीम म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला व्यवसाय किंवा धंदा करता येऊ शकतो. हे मी पंडितांचा एक इंटरव्ह्यू ऐकला आणि त्यांना जेव्हा कळलं, त्यांना विचारलं की तुम्ही भांडवल कसं उभं केलं, तर त्यांनी सांगितलं की आमचा जो पहिला क्लायंट होता त्या पहिल्या क्लायंटला जेव्हा आम्ही त्याच्याशी बोललो, त्याला आम्ही सगळं सांगितलं, त्याला सगळं पटवलं आणि पटवून त्यांच्याकडनं जी आम्ही फी घेणार होतो त्या फीमध्ये आम्ही कॉम्प्युटर्स विकत घेऊ शकत होतो आणि कॉम्प्युटर्स विकत घेऊन आम्ही त्याचे 3 वर्षाचे हप्ते भरू शकत होतो, एवढी त्या माणसाकडनं आम्हाला फी मिळत होती. तर आज आपल्या ब्राह्मण समाजाकडे आपल्याकडे काय नाही आहे. आपल्याकडे आपण आर्थिकदृष्ट्या कमकुवत नसलो तरी आर्थिकदृष्ट्या आपण धनाढ्य नसलो तर कमकुवत डेफिनेटली नाही आहे. आज आपण सेवा या अनेक प्रकारच्या सेवा आपण देऊ शकतो, अनेक प्रकारच्या. म्हणजे त्याच्यामध्ये अकाउंटिंग एक हा भाग झाला, तुमचा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हा एक भाग झाला किंवा वकिलीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या सेवा आहेत. हे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. म्हणजे आज वकिलीमध्ये सुद्धा स्पेशलायझेशन आहे. म्हणजे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह ॲक्ट म्हणजे नॅशनल कोऑपरेटिव्ह ॲक्ट आणि महाराष्ट्र MCS कायदा जो म्हणतो आपण, या MCS कायद्यातले तज्ज्ञसुद्धा खूप कमी आहेत. आज याच्यावर अभ्यास करून याच्यावर फोकस करून तुम्ही काही केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये 100% यश आहे. तर माझं आज रवी पंडितांचा विषय घेऊन जे मी बोलत आहे तो विषय असा आहे की आपल्याला सेवा पुरवून आणि प्रामाणिक सेवा पुरवून आज
प्रामाणिक सेवा पुरवणारी लोकं खूप कमी आहेत. आज भांडवल उभारणी करणं ही पण एक खूप मोठी सेवा आहे. मग त्याच्यामध्ये स्टार्टअप्स आहेत किंवा गव्हर्नमेंटच्या अनेक हे आहेत, बँकांच्या अनेक या गोष्टी आहेत. या गोष्टींचं आज बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. ह्या गोष्टी कशा उभ्या करता येतील आणि कसे पैसे उभे करता येतील, याच्यासाठी मार्गदर्शन करण्याची एक खूप मोठी सेवा यंत्रणा आहे. म्हणजे मला आत्ता परवा एक मुलगा भेटला. तो यूट्यूबर नाही आहे, पण तो यूट्यूब कसं वाढवावं आणि यूट्यूब कसं चालवावं याची सेवा देणारा तो मुलगा आहे. अगदी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे, पण तो इथे पुण्यामध्ये राहतो. आणखीन आर्थिक ह्याच्यासाठी म्हणून तो ह्या यूट्यूबर्सना सेवा देतो, की आपलं यूट्यूब चॅनल चालवून कसं वाढवता येईल. तेव्हा सेवा आणि याच्यासाठी मी त्याला विचारलं, तू अभ्यास कुठे केला? तो म्हणला, मी यूट्यूबचेच चॅनल्स बघून मी त्याच्यावर अभ्यास केला आणि त्याच्यावर मी आता लोकांना मार्गदर्शन करून मी माझं सगळा इकडचा पुण्यातला हॉस्टेलचा खाण्यापिण्याचा सगळा खर्च काढून मी 4 पैसे वाचवतो आणि आईवडिलांकडनं पैसे घेत नाही. म्हणजे त्याचे आईवडील पैसे देऊ शकत नाही अशातला भाग नाही. त्याचे आईवडील चांगले आहेत, मी बघितलं, ते पैसे देऊ शकतात. तर आज यूट्यूब ह्या माध्यमातून सुद्धा पैसे किती लोक कमवू शकतात. यूट्यूबमधनं पैसे कमवण्याचे किती साधनं आहेत. इंटरनेटवरनं किती पैसे कमवण्याची साधनं आहेत, की ह्याला आपल्याला पैसे भांडवल लागत नाही. आज शेतीचा माल नुसता विकण्यामध्ये, स्वतः शेती न करता, आज तुम्ही बघा, मराठी माणूस शेती करतो काय, आणि जे मधले आडते आहेत हे सगळे गुजराती मारवाडी आहेत. तेच भाव पाडतात, तेच भाव वाढवतात. ते आपल्याकडनं क्रेडिटवर घेतात, समोर कॅशमध्ये विकतात. म्हणजे त्यांच्याकडे पैसे, म्हणजे इथे क्रेडिटने माल घेतात, त्याच्यावर पैसे कमवतात. तिथे कॅशने विकतात, तिथे पैसे कमवतात. आज या शेतकऱ्यांना जे बियाणं, अवजारं वगैरे सगळं देणारी जी यंत्रणा आहे, ही सगळी ह्याच लॉबीच्या हातात आहे. तर याच्यासाठी आपण सेवा कशा देऊ शकतो, म्हणजे ग्रामीण भागात सुद्धा सेवा देणं एक फार महत्त्वाचं हे आहे. ग्रामीण भागातल्या युवकांना मार्गदर्शन करणं ही पण एक खूप मोठी सर्व्हिस इंडस्ट्री होऊ शकते. याच सर्व्हिस इंडस्ट्रीच्या जगावर ते BVG ग्रुपचे किती मोठा माणूस झाला तो. आज इतक्या सेवा संस्था आहेत ब्राह्मणांनी चालवलेल्या, सर्व्हिस इंडस्ट्री आहेत. तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो? फक्त पण पैसे नाही म्हणून रडत बसणं हे नाही आहे. याच्यातनं मार्ग कसा काढता येऊ शकेल हे बघायला पाहिजे. आज राजकारणही लोकांना सेवा देणं हा सुद्धा एक खूप मोठा व्यवसाय आहे. एखाद्या राजकारण्याला सदोदित राजकारणामध्ये राहायचं असेल तर त्याचं सगळी डेव्हलपमेंट, राजकीय डेव्हलपमेंट, आता सोशल मीडिया डेव्हलपमेंट, त्याला त्याच्या कॉन्स्टिट्युन्सीचा अभ्यास करून तो कुठे कमी पडतो आहे, कुठे काय करत आहे, हे सगळं मार्गदर्शन करणंसुद्धा एक खूप मोठी, म्हणजे याच्यामध्ये लोकं एकेका माणसाकडनं 20,000 ते लाख रुपये महिना घेणारी लोकं आहेत. तर माझं म्हणणं आहे की आपल्या लोकांनी ह्या सगळ्या अशा हे शोधाव्या, आणखीन अशा सेवामध्ये आपण पुढे यावं आणि पैसे कमवावे. आज एवढंच. धन्यवाद.